11वीच्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? थोडेसे घाबरलेले, थोडेसे गोंधळलेले आणि थोडेसे टेन्शनमध्ये असे आहात ना? कारण प्रथम सत्र परीक्षा म्हणजेच फर्स्ट टर्म एक्झामची डेट डिक्लेअर झाली आणि आता आपल्याला पेपर द्यायचा आहे. आणि 10वीचं असलेलं छोटंसं पुस्तक आणि 11वीचा असलेला वास्ट सिलेबस, एका चॅप्टरमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी, त्यातलं नेमकं काय करू काहीच समजत नाही. केलेलं पडेल का? पडलं तर मी केलंय ते मला लिहिता येईल का? अशा सगळ्या संभ्रमावस्थेत तुम्ही आहात आणि म्हणून तुमचं थोडंसं टेन्शन कमी करावं, तर तुम्हाला काहीतरी मदत व्हावी की सगळंच करण्यापेक्षा आणि त्यातून काहीच न येण्यापेक्षा काहीतरी लिमिटेड करा आणि त्यातून प्रश्न पडले तर व्यवस्थित लिहा. म्हणून मी 11वी सायन्ससाठी क्विक रिव्हिजन सिरीज सुरू करते आहे. तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आपण चॅप्टर सुरू करतो आहोत. पहिला चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंट. मग आता बघा, मी जर असं एखादं वाक्य म्हटलं की प्रसाद हा 1 या स्पर्धेत 20 एवढ्या याच्यात प्रथम आला, तर तुम्हाला या वाक्याचा अर्थ काही लागतो का? काहीच नाही. आणि मी जर म्हटलं प्रसाद हा 1 किलोमीटर या धावण्याच्या स्पर्धेत 20 मिनिटात तेवढं अंतर पार करून प्रथम आला, तर आता मी बोललेल्या वाक्याचा अर्थबोध तुम्हाला लागतो. म्हणजे नुसता नंबर महत्वाचा नाही, त्याच्या पुढे त्याचं युनिट लिहिणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला समजलं असेल. आणि म्हणून फिजिक्समध्ये ज्या सगळ्या क्वांटिटी आहेत त्यांना फिजिकल क्वांटिटी असं म्हटलं जातं आणि त्या मोजण्याकरता आपल्याला गरज पडते युनिटची. पण हे युनिट आपल्याला काहीतरी तारतम्य बघून वापरावं लागतं. समजा आपण वही पुस्तकावर अंतर मोजणार असू तर ते आपण सेंटीमीटर मध्ये मोजतो. 2 गावातलं अंतर मोजणार असू तर ते आपण किलोमीटर मध्ये मोजतो. म्हणजे आपण युनिट वापरताना आपण तारतम्य बाळगतो की जर जास्त अंतर मोजायचं असेल तर खूप छोटं युनिट वापरून आपल्याला उपयोगी नाही. आणि म्हणून आपल्याला युनिटची अतिशय गरज पडते. आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण मोजमाप करत असतो. सकाळी उठल्या उठल्या आपण घड्याळ पाहतो म्हणजे वेळ मोजतो. त्यानंतर आपण विविध क्वांटिटी मोजतो. आपण किराणा दुकानात गेलो तर मास मोजतो. चालत असलो तर आपण आपला व्हेलॉसिटी किंवा आपला स्पीड मोजतो. आपलं वाहन चालवत असू त्याचं ऍसिलरेशन मोजतो. ब्रेक दाबलं तर त्याचं आपण रिटार्डेशन मोजतो. अशा दिवसभरात आपण असंख्य क्वांटिटी मोजतो. आणि म्हणून युनिट्स आणि मेजरमेंट या आपल्या जीवनातल्या अविभाज्य अशा घटकांचा आपल्या आयुष्यात समावेश आहे आणि त्याचाच अभ्यास आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. मग आधी तुम्हाला विचारली जाऊ शकते युनिटची डेफिनेशन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ युनिट? दी स्टँडर्ड मेजर ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी. ही फिजिकल क्वांटिटी मोजण्याचं जे स्टँडर्ड मेजर आहे त्याला आपण युनिट असं म्हणतो. आय रिपीट, दी स्टँडर्ड मेजर ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. परत एकदा रिपीट करते मी. काय? दी स्टँडर्ड मेजर of any physical quantity is called the unit of that physical quantity. अंडरस्टूड? तुम्हाला डेफिनेशन येऊ शकते. आता बघा, ह्या ज्या काही सिस्टीम ऑफ युनिट्स कोणत्या कोणत्या आहेत, तर 4 सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत. सीजीएस, एमकेएस, एफपीएस, इलाच ब्रिटिश सिस्टीम असं पण म्हटलं जातं. आणि एसआय. मग सीजीएस अशी सिस्टीम की ज्याच्यामध्ये लेंथ ही सेंटीमीटर मध्ये, मास हे ग्राम मध्ये आणि टाइम हे सेकंदात मोजलं जातं, त्या सिस्टीमला म्हणायचं सीजीएस सिस्टीम. एमकेएस सिस्टीम अशी सिस्टीम ज्याच्यात लेंथ ही मीटर मध्ये, मास हे किलोग्राम मध्ये आणि टाइम हा सेकंदात मोजला जातो, त्याला एमकेएस सिस्टीम असं म्हणायचं. एफपीएस सिस्टीम किंवा ब्रिटिश सिस्टीम ज्याच्यामध्ये लेंथ ही फूट मध्ये, मास हे पाऊंड मध्ये आणि टाइम हा सेकंदात मोजला जातो आणि त्याला म्हटलं जातं एफपीएस सिस्टीम और ब्रिटिश सिस्टीम. आणि एसआय सिस्टीम इंटरनॅशनल. पूर्ण जगामध्ये एक फिजिकल क्वांटिटी ही सारख्याच युनिटने मोजली जावी, सारख्याच युनिटमध्ये मोजली जावी म्हणून ही सिस्टीम अस्तित्वात आली आहे. इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट किंवा सिस्टीम इंटरनॅशनल. तर अशा ह्या
सिस्टीम ऑफ युनिट ह्या 4 आहेत. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, स्टेट द नेम ऑफ द सिस्टीम ऑफ युनिट्स. आता आपल्याला पाहायचंय फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्हड क्वांटिटी. प्रश्न कदाचित असा येऊ शकेल, डिफाइन फंडामेंटल क्वांटिटी, गिव्ह इट्स एक्झाम्पल. Define derived quantity, give its example or distinguish between fundamental quantity and derived quantity. मग जेव्हा तुम्हाला असा फरक येईल तर असा टेबल फॉर्म करायचा. पहिल्यांदा दोन्हीची डेफिनेशन लिहायची आणि नंतर त्याचे एक्झाम्पल लिहायचे. मग फंडामेंटल क्वांटिटी कशाला म्हणायचं? बेसिकली ह्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी आहेत आणि त्या फिजिकल क्वांटिटीचं नंतर 2 प्रकारात बघा, ह्या अशा फिजिकल क्वांटिटी आहे, फिजिक्स मध्ये ज्या सगळ्या आहेत फिजिकल क्वांटिटी, आणि त्याचं नंतर 2 प्रकारात विभाजन होतं आणि ते आहे फंडामेंटल क्वांटिटी अँड डिराइव्हड क्वांटिटी. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फंडामेंटल क्वांटिटी? The physical quantity which do not depend on any other physical quantity for their measurement, they are called as fundamental quantity. अशा फिजिकल क्वांटिटी की ज्या मोजमापनाकरता कुणावरही अवलंबून नसतात त्यांना फंडामेंटल क्वांटिटी असं म्हणायचं. मग ह्या लक्षात कशा ठेवायच्या? या 7 आहेत आणि याला ऍडिशनल अजून 2 सप्लिमेंटरी, म्हणजे एकूण फंडामेंटल क्वांटिटी 9 आहेत आणि त्या सोडून राहिलेल्या सगळ्या या डिराइव्हड क्वांटिटी आहेत. मग आता बघा, याला लक्षात कसं ठेवायचं? तर पहिले 3 लेंथ मास टाइम हे घ्यायचे. 3 घेतल्या फंडामेंटल क्वांटिटी. नंतर मध्ये लिहायचं टेम्परेचर, मग लिहायचं इलेक्ट्रिक करंट, मग लिहायचं ल्युमिनस इंटेन्सिटी आणि मग लिहायचं अमाऊंट ऑफ सबस्टन्स. बघा कसं, परत एकदा सांगते. लेंथ मास टाइम, मग टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तर या पद्धतीने डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. आणि सप्लिमेंटरी 2 आहे, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल, हे आपण नंतर बघणारच आहोत. मग आता बघा, याच्यासाठी एक तुमच्या पुस्तकात असा टेबल आहे. तो टेबल नीट काळजीपूर्वक बघा. या फंडामेंटल क्वांटिटी आहे, त्यानंतर इथे आहे एसआय, त्याचं एसआय युनिट आहे, आणि सिम्बॉल, सिम्बॉल म्हणजे त्याचं शॉर्ट फॉर्म. तर जेव्हा तुम्ही ह्या क्वांटिटीचं एसआय युनिट लिहिता तर ते पूर्ण शब्दात आणि सुरुवात त्याची स्मॉल लेटरने झाले पाहिजे, भले ते शास्त्रज्ञाचं नाव असलं तरी. मग लेंथचं युनिट मीटर लिहायचं, एसआय युनिट, मासचं किलोग्राम लिहायचं, टाइमचं सेकंद लिहायचं, टेम्परेचरचं केल्व्हिन लिहायचं, जरी शास्त्रज्ञाचं नाव असलं तरी के स्मॉल लिहायचं. नंतर इलेक्ट्रिक करंटचं अँपियर, जरी शास्त्रज्ञाचं नाव असेल तरी ए स्मॉलच लिहायचं पूर्ण शब्द लिहिताना. त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटीचं कॅन्डेला लिहायचं आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं मोल लिहायचं. आणि नंतर त्याचे सिम्बॉल लिहिताना मात्र जे शास्त्रज्ञाचं नाव आहे ते अक्षर फक्त कॅपिटल लिहायचं. पैकी टेम्परेचरचं केल्व्हिन आणि इलेक्ट्रिक करंटचं अँपियर एवढेच 2 अक्षर कॅपिटल लिहायचे, बाकी सगळे स्मॉल लिहायचे. असा टेबल एसआय युनिट आणि सिम्बॉलचा करायचा. आता आपण बघू डिराइव्हड क्वांटिटी. कशाला म्हणायचं डिराइव्हड क्वांटिटी? मग ह्या पण फिजिकल क्वांटिटी आहेत, पण ह्या 9 सोडून त्या सगळ्या आहेत आणि ह्या मिळवण्याकरता आपल्याला काही किंवा सगळ्या ह्या फंडामेंटल क्वांटिटीची मदत घ्यावी लागते आणि म्हणून यांना डिराइव्हड क्वांटिटी म्हणायचं. ए फिजिकल क्वांटिटी अदर दॅन फंडामेंटल क्वांटिटी. आलं का लक्षात? ए फिजिकल क्वांटिटी अदर दॅन फंडामेंटल क्वांटिटी विच डिपेंड्स अपॉन सम ऑर ऑल. बघा, काही किंवा सगळ्या विच डिपेंड्स अपॉन सम ऑर ऑल फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट, दे आर कॉल्ड ॲज डिराइव्हड क्वांटिटी. मग याचे एक्झाम्पल्स बघा काय काय. तर व्हेलॉसिटी, ऍसिलरेशन, वर्क, टॉर्क, कायनेटिक एनर्जी, इम्पल्स, मोमेंटम, अशा कितीतरी असंख्य सांगता येतील आपल्याला. ऑल दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ दी डिराइव्हड क्वांटिटी. आता ह्या 2 सप्लिमेंटरी ज्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत तर त्या आपण बघू. पहिली आहे प्लेन अँगल. कशाला म्हणायचं प्लेन अँगल? आता हा 2 डायमेन्शनल अँगल आहे, म्हणजे आपण फळ्यावर वहीवर जो अँगल मोजणार आहे तर तो प्लेन अँगल असतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, हे सर्कल आहे आणि त्याच्यामध्ये हा एवढा अँगल आहे बघा. तर हे जे अंतर आहे ना, हे एवढं, याला आर कसं म्हणायचं? मग ह्या आर्कची जी लेंथ आहे तिला डेल्टा एस असं म्हणायचं आणि याने सबटेंड केलेला जो अँगल आहे त्याला डेल्टा थीटा असं म्हणायचं. मग हा अँगल आणि ह्या सर्कलची जी रेडियस आहे ती आर आहे. आणि मग आता बघा, हा जो एवढा अँगल आहे याला म्हणायचं प्लेन अँगल. मग हा जो प्लेन अँगल आहे हा कसा कॅल्क्युलेट केला जातो?
तर प्लेन अँगल दिस डेल्टा थिटा दॅट इज इक्वल टू हा आर्क, फॉर्म्युला काय येतो याचा, आर्क अपॉन रेडियस. मग आता बघा याची डेफिनेशन करायची. डिफाईन, तुम्हाला 1 मार्काला प्रश्न येऊ शकतो क्वेश्चन नंबर 2 मध्ये, 1 मार्काचे जे प्रश्न आहे त्याच्यामध्ये. डिफाईन प्लेन अँगल. मग आता बघा, ए प्लेन अँगल इज डिफाईन ऍज, इट इज अ रेशो ऑफ, हा भागाकार आहे कशा कशाचा, आर्क ऑफ सर्कल टू द रेडियस ऑफ द सर्कल. परत एकदा रिपीट करते मी, काय, प्लेन अँगल इज डिफाईन ऍज ए आर्क ऑफ सर्कल टू दी, इट इज अ रेशो ऑफ आर्क ऑफ सर्कल टू दी रेडियस ऑफ दी सर्कल. आणि याचं SI युनिट असतं रॅडियन. पूर्ण शब्द लिहायचा तर असा लिहायचा रॅडियन, आणि याचं सिम्बॉल असं लिहायचं रॅडियन. तर या पद्धतीने याचं, आणि आता जर समजा हे यस असेल आणि जर हे यस घेतलं आत, तर अँगलला थिटा घ्यायचं, आणि म्हणून थिटा दॅट इज इक्वल टू S/R. हा एक फॉर्म्युला तुम्हाला प्लेन अँगलचा लिहिता येतो. आणि हा लिहायचा कसा, अँगल कसा लिहायचा, तर थिटा आणि त्याच्या डोक्यावर C असं लिहायचं. म्हणजे हा कशामधला अँगल आहे, तर हा रॅडियन मधला अँगल आहे. आणि थिटाच्या डोक्यावर डिग्री लिहिलं तर हा अँगल डिग्री मध्ये व्यक्त केला जातो. आणि डिग्री आणि रेडियन मध्ये नातं असतं पाय रॅडियन दॅट इज इक्वल टू 180 डिग्री. दिस इज द रिलेशन बिटवीन द डिग्री अँड रॅडियन. बऱ्याचदा आपल्याला डिग्रीतला अँगल रॅडियन मध्ये कन्व्हर्ट करावा लागतो, आणि त्यावेळी हे रिलेशन आपल्याला उपयोगी पडतं. अँड दिस इज ऑल अबाउट द प्लेन अँगल. हा 2 डायमेन्शनल अँगल आहे. तुमच्या फळ्यावर, तुमच्या वहीवर जो तुम्ही मोजता तो अँगल, हा 2 डायमेन्शनल अँगल दॅट इज प्लेन अँगल. आता ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला नंतर लागणार आहे, म्हणून थोडंसं डिटेलमध्ये घेतलं. आता बघायचा सॉलिड अँगल. आता बघा, हा सॉलिड अँगल, समजा हा स्पियर आहे आणि ह्या स्पियरचा मी असा एवढा भाग कापला. आता तो असा इथपर्यंत घेतला, हा एवढा भाग. मग त्या कापलेल्या भागाचा जो एरिया आहे तो आहे DA, आणि ह्या तुमच्या स्पियरची जी रेडियस आहे ती R आहे. मग हा सॉलिड अँगल हा 3 डायमेन्शनल. बघा मग आता त्याचा फॉर्म्युला कसा लिहायचा, तर d ओमेगा हा सॉलिड अँगल दॅट इज इक्वल टू DA, म्हणजे हा एरिया, हा कापलेला हा एरिया, DA हा एरिया, आणि R स्क्वेअर त्याच्या रेडियसचा स्क्वेअर. मग आता त्याची डेफिनेशन कशी करायची बघा, तर हा स्पेस मध्ये झालेला 3 डायमेन्शनल अँगल आहे. आणि तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, डिफाईन दी सॉलिड अँगल. मग आता त्याची डेफिनेशन तुमच्या पुस्तकात जुन्या एडिशन मध्ये रेशो हा शब्द राहून गेलेला आहे, आणि म्हणून नीट लक्ष द्या. तर सॉलिड अँगल इज डिफाईन ऍज the ratio of portion of area of a sphere. बघा हे डीएचं नाव काय, हा भागाकार म्हणजे रेशो. सॉलिड अँगल इज डिफाईन्ड ऍज ए रेशो ऑफ एरिया ऑफ पोर्शन ऑफ ए स्पियर टू दी, कशाशी घेतलेला, स्क्वेअर ऑफ, स्क्वेअर शब्द विसरायचा नाही, स्क्वेअर ऑफ दी रेडियस ऑफ ए स्पियर. या पद्धतीने त्याला डिफाईन करायचं. परत एकदा रिपीट करते, solid angle is defined as the ratio of area of portion of a sphere to the square of the radius of the sphere. आणि जर ह्या पूर्ण तुमच्या स्पियरने इथं सबस्टेंड केलेला अँगल जर काढायचा असेल तर त्याला ओमेगा असं म्हणायचं. आता सरफेस ह्या तुमच्या स्पियरचा एरिया येणार आहे 4 पाय R स्क्वेअर, आणि त्याला जर R स्क्वेअरने डिव्हाइड केलं तर उत्तर आलं 4 पाय. ही कन्सेप्ट तुम्हाला गॉस लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये लागणार आहे. आणि म्हणून दोन्हीत फरक आहे. हा 2 डायमेन्शनल अँगल आहे आणि हा 3 डायमेन्शनल म्हणजे स्पेस मध्ये मोजलेला अँगल आहे. मला खात्री आहे की तुमच्या ह्या दोन्ही कन्सेप्ट चांगल्या क्लिअर झालेल्या असतील. तुमच्या पुस्तकातला हा टेबल जो 1.1 आहे की ज्याच्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटीज विथ देअर SI युनिट्स अँड सिम्बॉल्स दिलेले आहेत. तर हा काळजीपूर्वक बघा, सगळ्या क्वांटिटी अशा क्रमाने दिलेल्या आहेत आणि त्याच्यामधले SI युनिट जे पूर्ण शब्दात लिहिताना प्रत्येक शब्दाची सुरुवात ही स्मॉल लेटरने केलेली आहे आणि सिम्बॉल लिहिताना मात्र जिथे शास्त्रज्ञाचं नाव आलेलं आहे, फॉर एक्झाम्पल टेम्परेचर केल्विन, इलेक्ट्रिक करंट एम्पियर,
तर हे दोन्ही शास्त्रज्ञांची नावं असल्यामुळे सिम्बॉल लिहिताना ते कॅपिटल लिहिलेले आहेत, तर काळजीपूर्वक बघा. आता आपल्याला ह्या चॅप्टरचा खूप खूप महत्वाचा पॉइंट म्हणजे डायमेन्शन्स पाहायचे आहे. तर त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो, डिफाईन डायमेन्शन्स, आणि वेगवेगळ्या क्वांटिटीचे डायमेन्शन आपण ऑब्टेन करणार आहोत. आणि हे बेसिक एवढे डायमेन्शन्स तुम्ही लक्षात ठेवले की तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे. मग आता कुठल्याही क्वांटिटीचे डेफिनेशन आपण नंतर समजून घेऊ. तर आधी आपण डायमेन्शन्स कसे लिहायचे, तर कुठल्याही क्वांटिटीचे डायमेन्शन लिहायचे असतील तर त्याला स्क्वेअर ब्रॅकेट करायचा आणि त्याच्यामध्ये एल, एम आणि टी हे कॅपिटल लेटर्स लिहायचे. एल म्हणजे लेंथ, एम म्हणजे मास आणि टी म्हणजे टाइम. आणि बघा, जर समजा तुम्हाला डायमेन्शन मध्ये टेम्परेचर आलं तर टेम्परेचर आलं तर त्याच्यासाठी नोटेशन्स वापरायचं के किंवा थीटा, कॅपिटल के और थीटा. जर इलेक्ट्रिक करंट आलं तर त्यासाठी नोटेशन वापरतात, इलेक्ट्रिक करंट रिप्रेझेंट करण्याकरता वापरतात कॅपिटल ए किंवा आय. ल्युमिनस इंटेन्सिटी आलं तर त्याच्यासाठी वापरतात सी, आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स आलं तर त्याच्यासाठी वापरतात मोल. कळलं का? ह्या म्हणजे लेंथ असेल तर एल, मास असेल तर कॅपिटल एम, टाइम असेल तर कॅपिटल टी. जर तुमच्या डायमेन्शन मध्ये टेम्परेचर आलं तर के किंवा थीटा, इलेक्ट्रिक करंट आलं तर कॅपिटल ए किंवा कॅपिटल आय, ल्युमिनस इंटेन्सिटी आलं तर सी, आणि जर अमाऊंट ऑफ सबस्टन्स आलं तर मोल. हे लक्षात ठेवा. मग आता आपण बघूयात डायमेन्शन. तर सगळ्यात आधी आपण बघू एरियाचे डायमेन्शन. आता एरियाचे डायमेन्शन्स बघण्याकरता आधी स्क्वेअर ब्रॅकेट करायचा, एल लिहायचं, एम लिहायचं आणि टी लिहायचे, हे कॅपिटल लिहायचे. मग आता एरिया जर असा हा स्क्वेअर असेल तर याचा एरिया आपल्याला काढायचा आहे. या स्क्वेअरची लेंथ एल आहे आणि म्हणून एरियाचा फॉर्म्युला असतो लेंथ स्क्वेअर म्हणजे एल स्क्वेअर. मग आपण एरिया मोजताना लेंथ किती वेळा मोजली? ही पॉवर 2 वेळा मोजली. मास मोजलं का? नाही, म्हणजे 0 आणि टी 0. हे झाले डायमेन्शन्स एरियाचे. आता याच्यावरून एरियाचं जर एसआय युनिट काढायचं झालं तर आता लेंथ 2 वेळा, लेंथचं एसआय युनिट मीटर आहे आणि म्हणून याचं एसआय युनिट झालं मीटर स्क्वेअर. एमकेएस पण मीटर स्क्वेअर आणि सीजीएस युनिट जर घ्यायचं झालं तर सेंटीमीटर स्क्वेअर, कारण सीजीएस सिस्टीम मध्ये लेंथ ही सेंटीमीटर मध्ये मोजतात. आता इथे रेक्टँगल आहे बघा, तर रेक्टँगलला लेंथ आणि ब्रेड्थ असतं. मग एरिया ऑफ धिस रेक्टँगल दॅट इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. मग आपण लेंथ मोजतो, याचा अर्थ एल एम टी मधला आपण लेंथ मोजतो एकदा आणि ब्रेड्थ मोजतो म्हणजे पण लेंथच मोजतो. म्हणजे याचे डायमेन्शन काय झाले? एल स्क्वेअर. म्हणजे तुम्ही कशाचेही डायमेन्शन घ्या तर ते काय येणार आहे? तर एल रेस टू 2, एम रेस टू 0, टी रेस टू 0. मग आता बघा, जर आपण हा स्पियर आहे आणि ह्या स्पियरचा जर आपल्याला एरिया घ्यायचा तर त्याचा स्पियरच्या एरियाचा फॉर्म्युला असतो 4 पाय आर स्क्वेअर. आता नंबरला कधीही डायमेन्शन नसतात आणि आपण याची रेडियस मोजतो म्हणजे आपण त्याची लेंथ मोजतो, म्हणजे परत याचे सुद्धा डायमेन्शन झाले एल स्क्वेअर. म्हणजे तुमच्या असं लक्षात आलं असेल, तुम्ही कशाचाही एरिया मोजा, तुमचे डायमेन्शन काय येणार आहे? एल रेस टू 2, एम रेस टू 0, टी रेस टू 0. आणि ह्या डायमेन्शन वरून आपल्याला त्याचं कोणत्याही सिस्टीम मधलं युनिट कॅल्क्युलेट करता येतं. आलं का लक्षात? मग आता बघा, असंच आपल्याला घ्यायचे व्हॉल्यूमचे डायमेन्शन. कशाचे? व्हॉल्यूमचे डायमेन्शन्स. मग आता बघा, मग हे व्हॉल्यूमचे डायमेन्शन्स घेण्यापूर्वी आधी तुम्ही हे सगळं लिहून घ्या वहीमध्ये की हे सगळं तुम्हाला लागणार आहे, म्हणजे मला हे पुसता येईल. आता डायमेन्शन घेऊ आपण व्हॉल्यूमचे. नंबर 2 व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूमचा जो फॉर्म्युला असतो तो असतो लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. मग आता हे सगळं मोजताना लेंथ मोजली म्हणजे लेंथच मोजली, ब्रेड्थ मोजली म्हणजे पण लेंथच मोजली, हाईट मोजली म्हणजे पण लेंथच मोजली, म्हणजे एल क्यूब. याचे डायमेन्शन काय झाले? एल क्यूब. आणि हे लिहिताना आपल्याला कसे लिहावे लागतील?
तर इथे L3 M0 T0 आणि SI युनिट आलं मीटर क्यूब, CGS युनिट आलं सेंटीमीटर क्यूब. त्याच्यानंतर डेन्सिटी दॅट इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग आता मास म्हणजे M1 आणि व्हॉल्यूमचे डायमेन्शन L3. आता डिनॉमिनेटरची न्यूमरेटरला पॉवर घेताना ही मायनस घ्यायची, म्हणजे डेन्सिटीचे डायमेन्शन झाले L-3 M1. टाइम मोजला का आपण? नाही मोजला, म्हणजे T0 हे झाले डायमेन्शन कशाचे? डेन्सिटीचे. आता घ्यायचं बघा व्हेलॉसिटी दॅट इज डिस्टन्स अपॉन टाइम. व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग आता डिस्टन्स म्हणजे लेंथ मोजतो आपण एकदा आणि टाइम एकदाच, म्हणजे डायमेन्शन लिहिले आपण L1 M0 T हा डिनॉमिनेटरची न्यूमरेटरला पॉवर लिहिली की ती मायनस करून लिहायची. हे झाले व्हेलॉसिटीचे डायमेन्शन. आता 5वं ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन फॉर्म्युला असतो व्हेलॉसिटी अपॉन टाइम. व्हेलॉसिटी अपॉन टाइम. एक मिनिट. आता व्हेलॉसिटीचे जे डायमेन्शन्स आहेत ते आहेत L/T आणि L/T डिवायडेड बाय T मीन्स L/T². मग आता डायमेन्शन झाले, फक्त या -1 चे -2 करायचे. L1 M0 T−2. हे झाले ऍक्सिलरेशनचे डायमेन्शन. आता पुढची क्वांटिटी घ्यायची फोर्स. F दॅट इज इक्वल टू ma अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. फोर्स दॅट इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन. मग आता मासचे डायमेन्शन M1 आणि ऍक्सिलरेशनची L/T². टोटल डायमेन्शन झाले L1 M1 T−2. बघा आता घ्यायचं वर्क. W दॅट इज इक्वल टू F इंटू S. मग आता फोर्सचे डायमेन्शन आहेत L1 M1 T−2 आणि S म्हणजे डिस्प्लेसमेंट L1. टोटल डायमेन्शन झाले वर्कचे L2 M1 T−2. समजलं का? आता वर्क इज ऑलवेज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी आणि म्हणून वर्क, एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टॉर्क ह्या सगळ्याचे कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टॉर्क. बघा टॉर्कचा पण फॉर्म्युला असतो टो दॅट इज इक्वल टू R×F. आणि मग R म्हणजे F चे डायमेन्शन आणि R म्हणजे आपण लेंथच मोजतो, म्हणजे फॉर्म्युला जरी वेगळा असला तरी डायमेन्शन सेम आहेत आणि म्हणून हे डायमेन्शन अत्यंत महत्वाचे आहेत. बघा किती सगळ्या क्वांटिटीचे डायमेन्शन सेम आहेत. आलं का लक्षात? काय काय सांगितलं मी? वर्क, एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टॉर्क ह्या सगळ्याचे डायमेन्शन. आणि सोपं लक्षात ठेवायचं बघा, F असेल ना तर LMT हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आणि वर 112 म्हणजे 112 आणि ह्या 2 ला मायनस साइन द्यायचं. आणि वर्क असेल किंवा ह्या सगळ्या क्वांटिटी असतील तर इथे 212 लक्षात ठेवायचं, पण ह्या 2 ला टी ची जी पॉवर आहे त्याला मायनस साइन देऊन टाकायचं. अशा सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. आता पुढची क्वांटिटी घ्यायची प्रेशर दॅट इज F/A फोर्स पर युनिट एरिया. मग आता फोर्सचे डायमेन्शन बघा L1 M1 T−2 आणि एरियाचे डायमेन्शन L2 म्हणजे हे फक्त वर गेले 1 - 2 म्हणजे ही जी पॉवर आहे L1 M1 T−2 म्हणजे फक्त फोर्सची जी पॉवर आहे एल ची पॉवर ही +1 ची जर -1 केली तर ते डायमेन्शन तयार होतात प्रेशरचे. आणि तुम्ही 6वा जो चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स याच्यामध्ये स्ट्रेसचे डायमेन्शन शिकलात. त्याचा पण फॉर्म्युला F/A आहे आणि म्हणून स्ट्रेसचे डायमेन्शन आणि प्रेशरचे डायमेन्शन सेम आहेत.
4 मार्कासाठी नीट 2020 ला हा प्रश्न आलेला आहे. बघा बरं किती खरंच आहे का 4 मार्काचा प्रश्न. ट्रिक लक्षात आली का? ही फोर्सचे डायमेन्शन आहे, त्याच्यात एल ची पॉवर +1 ऐवजी फक्त -1 केली तर ते कशाचे डायमेन्शन्स तयार होतात? प्रेशरचे किंवा स्ट्रेसचे. आणि म्हणून या दोन्हींचं युनिट येतं बघा न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल. हे पण तुम्हाला लागणार आहे. आता 9वी क्वांटिटी काय बघा? इम्पल्स. जेव्हा आपण खूप मोठा फोर्स हा खूप छोट्या कालावधी करता लावतो तेव्हा आपण तो फोर्स आणि टाइम यांचा गुणाकार घेतो आणि म्हणून फोर्सचे डायमेन्शन L⁻⁴ m⁻⁴ t⁻⁻2 आणि टाइमचे डायमेन्शन t⁻⁴ आणि मग आता बघा टोटल डायमेन्शन तयार झाले L⁻⁴ m⁻⁴ आणि t⁻⁻1. तर हे झाले इम्पल्सचे डायमेन्शन. आता पुढचं आहे मोमेंटम. मोमेंटम दॅट इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. तर मास आणि व्हेलॉसिटीचे डायमेन्शन L/T आणि टोटल डायमेन्शन झाले L⁻⁴ m⁻⁴ t⁻⁻1. बघा बरं इम्पल्स आणि मोमेंटमचे डायमेन्शन सेम आहेत का? म्हणजे तुम्हाला असा जर प्रश्न आला की डायमेन्शन ऑफ इम्पल्स दॅट इज सेम ऍज डायमेन्शन ऑफ ए मोमेंटम तर that is same as dimension of dash dash that is answer is momentum. आणि आता 12वी क्वांटिटी आपण घेऊ पॉवर. पॉवर दॅट इज नथिंग बट टाइम रेट ऍट विच वर्क इज डन. आता वर्कचे डायमेन्शन्स आहेत तुमच्याकडे L⁻², m⁻⁴ t⁻⁻2 डिव्हायडेड बाय t⁻⁴ टाइम. मग टोटल डायमेन्शन झाले L⁻², m⁻⁴ आणि t⁻⁻, हा 1 + 1 वर गेला मायनस झाला आणि म्हणून या पद्धतीने तुमचे 212 आलं की येतं वर्क आणि इथे 213 घेऊन ही पॉवर फक्त मायनस केली की ते येतं पॉवर. तर या पद्धतीने हे बेसिक डायमेन्शन चांगले करा. तुम्हाला सगळ्या परीक्षेला पूर्ण फिजिक्स मध्ये डायमेन्शन लागणार आहे. मग आता बघा इथं काय आहे तर दी डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी आर दी पॉवर्स. ही पॉवर आहे कशाची? पॉवर्स टू विच दी कन्सर्न फंडामेंटल युनिट्स. ह्या फंडामेंटल युनिट्सची ती पॉवर आहे की जिच्यामुळं आपल्याला त्या फंडामेंटल क्वांटिटीचं डिराइव्ड युनिट कोणत्याही सिस्टीम मध्ये काढता येतं. आणि म्हणून डेफिनेशन आहे बघा दी डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी आर दी पॉवर्स टू विच दी कन्सर्न फंडामेंटल युनिट्स must be raised in order to obtain the unit of the given physical quantity. दोनदा तीनदा रिपीट करा. काय? The dimensions of a physical quantity are the powers to which the concerned fundamental units must be raised in order to obtain the unit of that physical quantity. तुम्हाला युनिटची डेफिनेशन येऊ शकते. आता आपल्याला याचे व्हॉट आर द युजेस ऑफ ए डायमेन्शनल अनालिसिस. या डायमेन्शनल अनालिसिसचे यूज तुम्हाला स्टेट करायला येतात. तर ते कसे स्टेट करायचे ते 3 युजेस आहेत त्याचे. व्हॉट आर द युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस ते आपण बघू आणि मग पुढचा जो भाग राहील त्याच्यामध्ये आपण सिग्निफिकंट फिगर, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आणि तुमचे एरर एवढं सगळं बघू. म्हणजे साधारण 1-1.5 तासात तुमचा पूर्ण चॅप्टरचा बराचसा अभ्यास त्याच्यात कव्हर होईल. मग आता बघा व्हॉट आर द युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. तर पहिला यूज आहे बघा टू चेक द करेक्टनेस ऑफ ए गिव्हन फिजिकल इक्वेशन. मग फिजिक्स मध्ये जे इक्वेशन्स असतात ना त्याला फिजिकल इक्वेशन असं म्हणायचं. मग हे करेक्ट आहेत का चुकीचे आहेत ते आपल्याला पाहायचं. फॉर एक्झाम्पल व्ही दॅट इज इक्वल टू u + at. मग आता हे पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. मग हे चुकीचं आहे का बरोबर आहे? पहिला यूज कळला का? काय? टू चेक द करेक्टनेस ऑफ ए गिव्हन फिजिकल इक्वेशन. मग आता इथं बघायचं प्रत्येक टर्मचे डायमेन्शन जेव्हा सेम असतील तेव्हा दिलेलं इक्वेशन करेक्ट आहे. आता व्हेलॉसिटीचे डायमेन्शन L⁻⁴ m⁻⁴ t⁻⁻1 ही फायनल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटीचे पण तेच डायमेन्शन L⁻⁴ m⁻⁴ t⁻⁻1
ऍसिलरेशनचे डायमेन्शन L⁻⁴ M⁻�0 T⁻⁻² आणि टाइमचे डायमेन्शन T⁻⁴ हे 2 आणि 1 -2 + 1 -1 म्हणजे आता इथे बघा प्रत्येक टर्मचे डायमेन्शन सेम आहेत आणि म्हणून दिलेलं फिजिकल इक्वेशन काय आहे तर करेक्ट आहे. समजलं का या पद्धतीने. मग आता इथे बघा L⁻⁴ M⁻�0 T⁻⁻1 मग each term in this equation having same dimension and therefore the given equation is physical dimensionally correct. समजलं. असं कोणतंही तुम्हाला येऊ शकतं S that is equal to ut plus half at² असं इक्वेशन येऊ शकतं चेक करायला किंवा तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन v² that is equal to u² plus twice as तर ते येणार आहे. आणि म्हणून पहिला यूज नुसतं स्टेट करायला आलं तर फक्त स्टेट करायचं, एक्सप्लेन करायला आलं तर एक्सप्लेन करायचं टू चेक द करेक्टनेस ऑफ ए गिव्हन फिजिकल इक्वेशन. त्याच्यानंतर दुसरा यूज आहे टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. काय टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. आता फॉर एक्झाम्पल असा हा सिंपल पेंड्युलम आहे आणि याचा जो पिरियड आहे त्याला एक ऑसिलेशन पूर्ण करायला लागलेला वेळ समजा तो इथून निघाला ए पासून निघाला आणि परत ए ला आला त्याला जो वेळ लागला त्याला त्याचा पिरियड असं म्हणायचं. आणि हा पिरियड कशा कशावर अवलंबून असतो तर हा पिरियड त्याच्या लेंथवर आणि ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर अवलंबून असतो. मग यांच्यामधलं जर रिलेशन मिळवायचं झालं तर T that is equal to L⁻⁴ आणि G⁻⁵. L म्हणजे लेंथ आणि G म्हणजे ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग हे कसं मिळवायचं तर इथे टाइमचे डायमेन्शन्स लिहायचे L⁻⁴ M⁻�0 T⁻⁴ टाइमचे डायमेन्शन, लेंथचे डायमेन्शन L⁻⁴ आणि त्याची पॉवर a आणि ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे डायमेन्शन L⁻⁴ M⁻�0 T⁻⁻² आणि त्याची पॉवर b. मग आता इथं काय झालं L⁻⁴ त्याच्यानंतर आता इथं हे झाले L⁻⁴ इथे L⁻⁴ त्यानंतर T⁻⁻²b. आता बघा हे झाले L⁻⁴ बेस सेम तर पॉवरची ऍडिशन होते T⁻⁻²b. आता इकडचे दोन्ही बाजूचे डायमेन्शन कम्पेअर करायचे. आता इकडे काय होईल बघा तर a प्लस b दॅट इज इक्वल टू 0 आणि इथे -2b दॅट इज इक्वल टू 1 आणि म्हणून b ची किंमत काय मिळाली -1/2. b ची किंमत काय मिळाली आपल्याला -1/2. आता ही या इक्वेशन मध्ये टाकून द्यायची. देअरफॉर a -1/2 दॅट इज इक्वल टू 0 आणि हे तिकडे गेले आणि a बरोबर काय झाले +1/2. आता जर आपण इथं याची किंमत टाकून दिली L⁻⁴ आणि G⁻⁻1/2 तर आपल्याला माहितीये की यालाच असं लिहिता येईल L⁻⁴ आणि G⁻⁻1/2 म्हणजेच T दॅट इज इक्वल टू √L/L/G आणि इथं जो डायमेन्शनल कॉन्स्टंट असतो तो मात्र आपल्याला एक्सपेरिमेंट वरून शोधावा लागतो आणि या पद्धतीने तुमचं रिलेशन तयार झालं. पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम दॅट इज इक्वल टू T दॅट इज इक्वल टू 2π √L/G म्हणजे ह्या 3 रिलेटेड फिजिकल क्वांटिटी मधलं जे रिलेशन आहे ते आपण कशावरून मिळवलं तर ते आपण डायमेन्शनल अनालिसिस वरून मिळवलं. तर हा दुसरा यूज आहे. जर स्टेट करायला आला तर फक्त स्टेट करायचा, ऑब्टेन करायला आला तर या पद्धतीने ऑब्टेन करायचा. आणि तिसरा जे काही डायमेन्शनल यूज आहे तो आहे टू डिटरमाइन द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन the unit of same physical quantity in two different systems of unit. आता बघा आपल्याला कन्व्हर्जन फॅक्टर म्हणजे काय हे आधी समजून घेऊ. तर 1 मीटर दॅट इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 100 म्हणजे 10⁻² सेंटीमीटर आणि हा आहे कन्व्हर्जन फॅक्टर. तसंच 1 किलोमीटर that is equal to 1000 meter. 1000 meter that is equal to 10⁻³ मीटर म्हणजे हा झाला कन्व्हर्जन फॅक्टर. मग असं आपल्याला टू डिटरमाइन
the conversion factor between the unit of same physical quantity in two different system of unit. मग आपल्याला हे कशाचं युनिट आहे? लेंथचं. लेंथ या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे आणि त्याच्यामधला हे एसआय सिस्टीम मधलं युनिट आहे आणि हे सीजीएस सिस्टीम मधलं युनिट आहे. म्हणजे ही सेम फिजिकल क्वांटिटी आहे, लेंथ ही सेम फिजिकल क्वांटिटी आहे आणि त्याच्या दोन सिस्टीम मधलं जे युनिट आहे त्याच्यातला कन्व्हर्जन फॅक्टर जर आपल्याला शोधायचा असेल तर आपल्याला डायमेन्शनल अनालिसिसचा उपयोग होतो. मग आता आपण एक आपण करू आणि एक तुम्हाला घरी देणार आहे. तर आता आपण युनिट घेऊ, जे काही आहे ते आपण घेऊ फोर्सचं एसआय युनिट आणि सीजीएस युनिट. आता फोर्सचं एसआय युनिट आहे न्यूटन आणि सीजीएस युनिट आहे डाईन. मग 1 न्यूटन दॅट इज इक्वल टू एक्स डाईन असं घेऊ आपण आणि ह्या एक्स ची किंमत आपल्याला शोधून काढायची. मग हे करण्याकरता काय करायचं बघा, हे 1 लिहायचे. न्यूटन हे कोणत्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन आहे? फोर्सचे. म्हणजे L⁻⁴, M⁻⁴, T⁻², हे झाले फोर्सचे डायमेन्शन एसआय मधले. आणि इथे एक्स हा कन्व्हर्जन फॅक्टर शोधायचा आहे. परत याचे डायमेन्शन L⁻⁴, M⁻⁴, T⁻². आता आपण लिहून टाकू की याला पाहिजे तर L1, M1, T1, L2, M2, T2. म्हणजे एसआय मधल्याला आपण L1 वापरलं, M1 आणि T1 आणि सीजीएस मधल्याला L2, M2, T2. आता लिहून टाकू. लेंथ ही एसआय सिस्टीम मध्ये मोजली जाते मीटर मध्ये. त्याच्यानंतर म्हणजे मीटर⁻⁴, मास हे किलोग्राम मध्ये आणि टाइम सेकंड⁻². आता हे एक्स इथं लेंथ ही सेंटीमीटर मध्ये, त्याच्यानंतर मास हे ग्रॅम मध्ये आणि टाइम हा सेकंद मध्ये. आता बघा आपल्याला एक्स काढायचंय म्हणून एक्स दॅट इज इक्वल टू, आता हे ट्रान्सफर केले आपण तर M⁻⁴ kg⁻⁴ सेकंड⁻², डिव्हायडेड बाय सेंटीमीटर⁻⁴ ग्राम⁻⁴ सेकंड⁻². आता हे सेकंड⁻² कॅन्सल झाले आणि मीटर. आता आपल्याला हे मीटर भागिले सेंटीमीटर असं होतं का? नाही होत. मग ह्या मीटरची किंमत टाकायची सेंटीमीटर. मग 1 मीटर दॅट इज इक्वल टू 100 सेंटीमीटर आणि 1 किलोग्राम दॅट इज इक्वल टू 1000 ग्राम डिव्हायडेड बाय आता सेंटीमीटर इंटू ग्राम. ह्या पॉवर लिहिल्या 1. हे सेंटीमीटर गेलं, ग्राम गेलं आणि शिल्लक राहिलं एक्स दॅट इज इक्वल टू 10⁻³ इंटू 10⁻² इंटू 10⁻³ दॅट इज इक्वल टू 10⁻5. मग आपलं रिलेशन काय झालं? 1 न्यूटन दॅट इज इक्वल टू 10⁻5 डाईन. हा झाला कन्व्हर्जन फॅक्टर. मग कळलं का? टू डिटरमाइन द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन टू डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट. एका सेम फिजिकल क्वांटिटीचे दोन वेगवेगळ्या सिस्टीम मधले जे युनिट असतात त्याचा कन्व्हर्जन फॅक्टर आपण शोधला. तर असे हे वेगवेगळ्या क्वांटिटीचे डायमेन्शन आणि त्याचा युजेस आपण पाहिले. मला खात्री आहे की याच्यात तुमचा खूप सारा पार्ट कव्हर झालेला आहे. त्याचा तुम्हाला निश्चित उपयोग होईल. आता क्विक रिव्हिजनचा दुसरा भाग आपण बघू. त्याच्यात सिग्निफिकंट फिगर, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आणि एरर्स हे सगळं बघू. म्हणजे हा चॅप्टर खूप कमी कालावधीत तुमचा प्रिपेअर होऊन जाईल. जर लेक्चर आवडलं तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.